घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी महत्त्वाचे उपयुक्त उपाय. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून झाडू उभी करून ठेवू नये. झाडू नेहमी आडवी करून ठेवावी. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरात झाडू मारू नये. दिवे लागण्याच्या वेळी मीठ आणि पैसे कोणाला देऊ नये. चप्पल बूट दरवाजासमोर कधीही ठेवू नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू दिवे लागण्याच्या वेळी कोणालाही देऊ नये. कोणी पाणी प्यायला मागितल्यास नाही म्हणू नये. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला आणि इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. स्वयंपाक करताना हळद, मीठ सांडवू नये. घरात अभद्र बोलू नये. दिवे लागण्याच्या वेळी घरात भांडणं करू नये. दातांनी नखे कापू नये. मीठ कधीही कोणाच्या हातात देऊ नये. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली परिस्थिती बिघडते. असे घड्याळ घरात ठेवणे म्हणजे अपयशाचे प्रतीक आहे. रोज घरातील फरशी साफ करताना पाण्यात हळद, मीठ आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घराचा मुख्य दरवाजाचा उंबरा आणि घराचे देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यांची पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. घरातील तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले सामान घरात ठेवू नये. मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. कपाटावर कधीही नको असलेले भंगार सामान ठेवू नये. प्रत्येक अमावास्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावास्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. दक्षिणेकडे कधीही पाय करून झोपू नये. घराच्या समोर किंवा आजूबाजूला काटेरी झाड असू नये. असेल तर ते काढून टाकावे. बेडरूममध्ये बाहेरील व्यक्तीला बसू देऊ नये. दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज संतुष्ट होतात आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते. जे अडथळे असतील त्याचे मार्ग देखील मोकळे होतात. बेडरूममध्ये आरसा लावू नये. असेल तर झाकून ठेवावा. दिवे लागण्याच्या वेळी कधीही झोपू नये. शनिवारी दाढी करू नये. महादेवाच्या पिंडीचे उसाच्या रसाने अभिषेक केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर नेहमी प्रसन्न होते. बेडरूममध्ये देवघर कधीही नसावे. देव्हाऱ्यावर कधीही नको असलेले सामान ठेवू नये. दिवे लागण्याच्या वेळी नखे कधीही कापू नये. घरात शिरल्यावर समोरच शौचालय नसावे. बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीला किचन दिसू नये, म्हणजेच किचन दरवाजाच्या समोर नसावे. आपल्या घरातील श्रीयंत्राची स्थापना आणि त्यांची नियमित पूजा करावी. श्रीयंत्र अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. तिजोरी कधीही रिकामी नसावी. कवड्या माता लक्ष्मीचे स्वरूप आहे, त्यामुळे तिजोरीत कवड्या ठेवाव्यात. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. सूर्यास्तानंतर तुळशीला कधीही स्पर्श करू नये. घरातील मुख्य दारासमोर कचरा कुंडी नसावी. दिवे लागण्याच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा कधीही बंद करू नये. श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहते. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतो. घरातील भिंतीला काळा किंवा निळा रंग मारू नये. शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान नेहमी पालथे घालावे. आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा नेहमी आदर करावा. मग ती आपली आई, बहीण कोणीही असू शकते. तुळस गणपतीला वाहू नये. घरातील व्यक्ती जर आनंदी असेल
तर घरात नेहमी सकारात्मकता राहते. लक्ष्मी प्राप्तीसाठी या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्या तर लाईक करा आणि असेच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.